आज गणेश चतुर्थी, तर उपवास आहे म्हटलं, रूमवर पण आहेत तर गणपतीच्या मंदिरात जाऊया. तर चला, त्यासाठी मी तयार. वीक ऑफ शिवाय आम्ही काही जास्त तयारी वगैरे पण करत नसेल मला, तर मी माझं सांगते की आठवडाभरचं जे शेड्यूल असतं, जे ड्युटीला मी जाते येते, त्यात फक्त मी ड्युटीला जातानाच तयारी करत असेल. बाकी इतर वेळी तर नाही. पण आता व्हिडिओ बनवते तर कधीतरी करते, पण खरं तर नाहीच करू वाटत, कारण ते दिवसभरात जे थकवा येतो किंवा नाईट केली तर नाईटमध्ये जागरण वगैरे होते, रात्रभर ड्युटी करून, त्याच्यामुळे नाही वेळ भेटत. फक्त एकच असते, कधी जेवण करतो आणि कधी झोपतो, कारण की दिवस एवढा याच्यात जातो ना तेवढंच. त्यामुळे तयारी वगैरे करणं किंवा मेकअप वगैरे करणं सहसा हे सगळं फक्त संडेला करायचं किंवा साप्ताहिकला करायचं, जेव्हा साप्ताहिक घेतो तेव्हा करायचं, बस. बाकीच्या वेळेस नाही. आणि जेव्हा वेळ भेटला तेव्हा पण करून घ्यायचं. साबुदाणा वडे बनवायचे, ते सगळं मिक्स करून ठेवूया, म्हणजे आल्यानंतर वडे तळून घेतल्या जातील. साबुदाणा ठेवून दिला कारण की मला साबुदाणा खीर लय आवडते म्हणून. आणि साबुदाणा घेतला, नंतर बॉईल करून मॅश केलेले टोमॅटो त्यावर टाकून देते. शेंगदाण्याचं कूट पण मी शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचं कूट आधीच काढून ठेवलेलं. मला आता जास्त होईल, थोडं बस होईल. मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतलं, आता याला बाजूला ठेवूया. आणि मी आधी हिरवी मिरची आणि शेंगदाणे मिक्सरमधून काढून घेतले. हिरवी चटणी बनवण्यासाठी शेंगदाण्याची, त्याच्यात काही टाकत नाही जिरं वगैरे. लोक जिरं वगैरे टाकतात, मी नाही टाकत. यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं, दुसरं काही टाकलं नाही, कारण उपवासासाठी बनवते म्हणून काही नाही टाकलं. आणि ते फ्राय करून घेऊ. ते घट्ट पण करू शकता, पण मला आता साबुदाणा वडा बनवायचं म्हणून थोडीशी पातळ बनवते. चला तर मी निघाले मंदिरात जायला. आमच्या इथून मंदिर आतमध्ये गेले. आतमध्ये पण लाईन लागलेलीच होती. आणि मंदिर बघा आतमध्ये किती छान सजवलेलं आहे. पण छान अशी दुकानं लागलेली आणि शेंगदाण्याची चटणी तयार केलेली आहे, आणि त्यासोबत हिरवी मिरची सुद्धा भाजलेली तळलेली, असे हे वडे. चला तर, तुम्हाला सगळ्याला जर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच ब्लॉगला. बाय.